नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईश्वरी विचार करत असते की तिचा फोन पण त्याच्याकडे नाहीये. तिचा फोन त्या गुंडांकडे आहे. आता ती कोणाला कॉन्टॅक्ट कसा करेल याचाच ती विचार करत असते. ते गुंड तिथं पत्ते खेळण्यात मग्न असतात. त्यांचं काही लक्ष ईश्वरीकडे नसतं. ईश्वरी म्हणत असते, देव बाप्पा, खरंच खूप चांगली बुद्धी दिलेली तू मला, म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. पण गिफ्ट बॉक्सेस आतापर्यंत ऑफिसला सही सलामत पोचले सुद्धा असतील. जर मी त्या भरोसे राहिली असते तर सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. तेवढ्यातच ईश्वरीला आठवत असतं की तिने काय प्लॅन केलेला असतो. ईश्वरीला विचारत असते, ईशू अगं काय चाललंय तुझं? ते पेट्रोलने खराब झालेले गिफ्ट बॉक्सेस तू कुठे घेऊन जातेस? आणि नम्रता काय चाललंय, जरा आम्हाला सांगणार आहे का तुम्ही, तुमचा काय प्लॅन आहे ते? जयश्री म्हणते, हो अगं ईश्वरी, अगं हे काय चाललेलं आहे सगळं? ईश्वरी म्हणते, सांगते सगळं सांगते. नीट ऐका तुम्ही, मी काय सांगते. मी इथून गेल्यानंतर आपण तयार केलेली चांगली मिठाई काही वेळाने बाहेर पडेल. ती कोण घेऊन जाईल? नम्रता आणि आकाश. नमोताई, तू आणि आकाश काल रात्री तयार केलेली चांगली मिठाई घेऊन दुसऱ्या टेम्पोने ऑफिसला पोहोचा. नम्रता म्हणते, हो चालेल. ईश्वरी म्हणते, आणि आता मी खरी मिठाई घेऊन बाहेर पडते. सुप्रिया म्हणते, अगं हे सगळं कशासाठी करायचं? ईश्वरी म्हणते, आई, काल रात्री जे काही घडलं त्यावरून एक गोष्ट तरी क्लिअर आहे. आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करू द्यायची नाहीये. आपली मिठाई ऑफिसपर्यंत पोहोचू नये असा कोणाचा तरी प्लॅन आहे. कुणीतरी खूप प्रयत्न करतंय आणि ते प्रयत्न आपल्याला सक्सेसफुल होऊ द्यायची नाहीये. आणि म्हणूनच माझ्या डोक्यात हा प्लॅन आलेला आहे. आपण या प्लॅननुसार सगळे करूयात. सेफ्टीसाठी मी हा प्लॅन तयार केलेला आहे. नम्रता म्हणते, इशू एकदम बढिया प्लॅन केला आहेस तू. ईश्वरी म्हणते, परत कोणी आपली मिठाई खराब करायची कोशिश केली तर आपली खराब पेट्रोलने टाकलेली मिठाईच खराब होणार आहे. आपली चांगली मिठाई थोडी खराब होणार आहे. आपली चांगली मिठाई वेळेत आणि सेफली ऑफिसला पोहोचेल. आकाश सर आणि नम्रता मिठाई वेळेत ऑफिसपर्यंत पोहोचवतील, मला माहिती आहे. सुप्रिया म्हणते, अच्छा असं आहे का? ईश्वरी म्हणते, आणि समजा असं काही झालं नाहीच तर मी तिथे पोहोचून नमुताई आणि आकाश सरांची वाट बघेन, नाही का? सुप्रिया म्हणते, हो आता लक्षात आलं माझ्या, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ऐका आता, हा आपला प्लॅन आपल्या चौघींशिवाय कुणालाच कळता कामा नये. हा फक्त आपल्या चौघींमध्येच राहायला हवा. सुप्रिया म्हणते, हो नक्कीच. जयश्री म्हणते, इशू तू काळजी नको करू, तू हो पुढे, आम्ही आहेत सगळं सांभाळून घ्यायला. ईश्वरी म्हणते, चला उशीर होतोय मला, चला मी जाते. असा सगळा हा त्यांच्या सगळ्यांचा प्लॅन असतो. ईश्वरी म्हणते, देवा खरंच गणू बाप्पा, मला बरं झालं, अगदी वेळेवर मला तू चांगली बुद्धी दिलीस रे देवा, त्यामुळेच मी वाचू शकली आहे. नाहीतर काय खरं नसतं झालं. तुझे खूप खूप आभार. नाहीतर माझी ही मिठाई खराब होऊन गेलेली असती. मी परत पुन्हा याला बळी पडली असती. कोण असेल ज्याला हे पाहिजे असेल की मी माझी मिठाई घेऊन तिथे पोहोचू नये. ती मिठाई घेऊन निघाली असते ना तर सगळा मामला चौपट झाला असता. पण मग आता मला ऑफिसला पोहोचायला हवं, इथून बाहेर पडायला हवं. नमुताई आणि आकाश सर हे ऑफिसला पोहोचले असतील, तिथे कार्यक्रमही सुरू झाला असेल. मी आता कसं पोहोचायचं तिथे? ईश्वरी तिथून पळ खाण्याचा मार्ग शोधत असते की आता काय करायचं. ईश्वरी हळूच तिथून निघून पळून जायची वाट बघत असते. ईश्वरी तिची बॅग टेम्पोमध्ये अशी ठेवते आणि बघत असते की मी आता इथून काही करून तरी पळून जाते. ती हळूच ड्रायव्हर सीटवर जाते आणि ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडून तिथून पळून जायला बघत असते. हळूच गाडीतून उतरत असते आणि हळूच गाडीचा दरवाजा लावते. ती बघत असते त्यांचं माझ्याकडे लक्ष तर नाहीये ना, ते माणसं पत्ते खेळण्यात बिझी असतात. ईश्वरी म्हणते, आता मी इथून तर खाली उतरली, आता पुढे कशी जाऊ? मला तर इथले रस्ते पण माहिती नाहीये. ती इकडे तिकडे बघत असते की मी आता इथून कसं जायचं. तेवढ्यातच तिला तिथे एक ड्रम दिसतो. ती विचार करते की हा सेफ्टीसाठी ड्रम माझ्या हातात घेऊन घेते मी, म्हणजे काहीतरी मला एक सेफ्टी राहील. ती तिची ओढणी अशी बांधून घेते आणि तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आलेला असतो. ती तिथून पळते आणि तो ड्रम उचलते. ती टेम्पोच्या दुसऱ्या साईडने येऊन तो ड्रम असा समोर तिकडे फेकून देते, म्हणजे त्या गुंडांचं लक्ष तिकडे जाईल असं. ईश्वरी आपली खूप हुशार असते. ते गुंड म्हणतात कोण आहेत तिकडे, आणि ते सगळे उठून तो ड्रम फेकला त्या दिशेने पळून जात असतात. ईश्वरी इकडे दुसऱ्या दिशेने लपलेली असते. ती तिकडूनच पळ खात असते. ती पटकन तिच्या मोबाईलकडे जात असते. ते गुंड इकडे तिकडे तिला शोधत असतात आणि ते धावत पळत जाऊन तिचा मोबाईल घेऊन घेते. तेवढ्यातच इकडे अर्णव पोहोचलेला असतो. लाईव्ह लोकेशन प्रमाणे तो लोकेशन शोधत ईश्वरीच्या अड्ड्यापर्यंत आलेला असतो, जिथे त्या गुंडांनी ईश्वरीला लपवून ठेवलेलं असतं. अर्णव तिथे अगदी वेळेतच पोहोचत असतो. अर्णव ईश्वरीचा फोन ट्राय करत असतो, पण ईश्वरीचा फोन लागत नसतो. इकडे नम्रता बघत असते, ही ईश्वरी कुठे राहिली, अजून कशी नाही आली. आकाश म्हणतो, नम्रता आपण कॉफी घेऊया का? नम्रता म्हणते, नाही नको सर, मी इथेच थांबते. आकाश म्हणतो,
तू आल्यापासून मी नोटीस करतोय, हे बॉक्सेस सोडून तू कुठे जात नाहीयेस. काही झालंय का? सगळं व्यवस्थित आहे ना? नम्रता म्हणते, हो अहो सगळं ठीक आहे, फक्त इशू अजून आली नाहीये ना, त्याच्यामुळे मला जरा टेन्शन आलेलं आहे, तेच वाट बघते. आकाश म्हणतो, अगं येईल ती, कदाचित ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली असेल, तू काळजी नको करू, चल ना आपण जाऊन कॉफी पिऊया. नम्रता म्हणते, नाही नको सर. तेवढ्यात तिथे लावण्य आलेली असते. लावण्य ते मिठाईचे बॉक्सेस बघून एकदम शॉक होऊन गेलेली असते. ती म्हणते, हे मिठाईचे बॉक्सेस इथं कसे आले आहेत? लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. लावण्य विचार करते, हे बॉक्सेस इथे कसे आलेत? तेवढ्यातच लावण्य बघते की तिथे नम्रता आलेली आहे असं. नम्रता ते बॉक्सेस घेऊन अगदी वेळेत तिथे पोहोचलेली असते. लावण्य म्हणते, माझा हा प्लॅनही फ्लॉप झालेला आहे, आता काही खरं नाही. ह्या प्लॅनमध्ये पण मी सगळे माझा प्लॅनिंग चॉपट झालेला आहे. ही नम्रता इथे कशी आली? मिठाईचे बॉक्सेस पोहोचले पण इथेपर्यंत. हे बॉक्सेस इथे आहेत, पण ती ईश्वरी कुठे आहे? काही खरं नाही आता. मला जबाब विचारायलाच हवा. ती त्या गुंडांना फोन करत असते. लावण्याचं खूप डोकं फिरलेलं असतं. तेवढ्यात त्या गुंडाचा फोन करत असते. तेवढ्यातच तिथे आकाश म्हणत असतो, लावण्या. लावण्य म्हणते, बोल. तेवढ्यातच आकाश म्हणतो, एम्प्लॉयला द्यायची मिठाई इथे पोहोचलेली आहे, तू बघू शकतेस. तेवढ्यात लावण्य म्हणते, हो हो गुड, बरं झालं, चांगली आहे मिठाई. आकाश म्हणतो, नाही म्हणजे तुला चेक करून बघायचं असेल तर तू बघू शकतेस. लावण्य म्हणते, तू चेक केलं आहेस ना, तर मग काही विषय नाही, काय हरकत नाही. मग मी चेक करायची काय गरज आहे? तू चेक केलंस म्हटल्यावर परफेक्टच असणार आहे. मला माहिती आहे तुझ्या परफेक्शनचं, तू सगळं परफेक्टच काम करतो. तर म्हणतो, बाय द वे ARला बघितलं आहेस का कुठे? दिसत नाही तो कुठेच. आकाश म्हणतो, नाही मला नाही माहिती तो कुठे गेलेला आहे ते, इथेच कुठेतरी असणार आहे तो. नम्रता तिकडे मिठाईजवळ जाऊन उभी राहते. तेवढ्यातच एक पिऊन तिथे येतो आणि म्हणतो, मॅडम स्टाफच्या नावांची लिस्ट. आणि लावण्य तिच्या कामांमध्ये बिझी होऊन जाते. तेवढ्यात लावण्य त्याला म्हणते, AR त्याच्या केबिनमध्ये आहे का? तर पिऊन सांगतो, नाही, मगाशी मी त्यांना ऑफिसच्या बाहेर जाताना बघितलं, ते काय कॅबिनमध्ये नाही आहेत. लावण्य म्हणते, आता हा AR बाहेर कुठे गेला असेल बरं? ऑफिसमध्ये एवढं फंक्शन चालू असताना AR अचानक कुठे निघून गेला आणि ईश्वरी तिथून पळून जात असते. तेवढं ते गुंड तिला अडवतात. ते म्हणतात, दादा कशी पळून जाशील? आता पळ बरं, तुला काय आम्ही काही येडे वाटलो का? इथून पळून जायला तुला काही मार्गच उरलेला नाहीये, आता तू अडकली आहेस. ईश्वरी पळून जायचं बघत असते तर तिला सगळ्या गुंडांनी चौबाजूने तिला अडकून टाकलेलं असतं. ईश्वरीला जायला काही मार्गच नसतो. ईश्वरी म्हणते, भैया मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या, मला अडकवून तुम्हाला काय मिळणार आहे? ईश्वरी खूप घाबरून गेलेली असते. इकडे अर्णव ईश्वरीच्या फोनवर फोन ट्राय करत असतो, पण ईश्वरीचा काही फोन लागतच नसतो. ईश्वरी त्याचा पाय पडत असते. ईश्वरी म्हणते, प्लीज प्लीज मला जाऊ द्या, प्लीज भैया मला जाऊ द्या, दादा मला जाऊ द्या, इथून प्लीज जाऊ द्या, मी तुमच्या पाया पडते. न काय ऐकत नसतात. तेवढ्यात ते गुंड तिच्याकडे चालत चालत पुढे जात असतात. ईश्वरी म्हणते, प्लीज ऐका माझं, मला इथून जाऊ द्या, प्लीज माझ्या जवळ येऊ नका, प्लीज प्लीज माझ्या जवळ येऊ नका. तेवढा तो गुंड म्हणतो, एक गप, केव्हाची शांतपणा करते, रिकामी रिकामी बडबड करते, शांत बस, तोंडाला लगाम लाव जरा. आणि तिच्या हातातून तो तिचा फोन घेऊन घेते. ईश्वरी म्हणते, प्लीज प्लीज दादा माझा फोन द्या, मला घरी जायचंय, माझं महत्वाचं काम आहे दादा, मला इथून जाऊ द्या, प्लीज असं करू नका हो, मला जाऊ द्या इथून, प्लीज मला घरी जाऊ द्या, प्लीज प्लीज. ती पाय पडत असते. तो गुंड म्हणतो, चुप, आज रात्रीपर्यंत तुला इथेच थांबायचं आहे, इथून कुठेच आम्ही तुला जाऊ देणार नाही आहोत. इथून तो हलून तर बघ, मग विचार कर. इथून हालायचं सुद्धा नाही, इथून घरी जायचा विचार पण करायचा नाही. ते गुंड खूप हसत असतात. तर ईश्वरी मोठमोठ्याने आवाज देत असते. ईश्वरी म्हणते, वाचवा वाचवा, मला वाचवा. ईश्वरी मोठमोठ्याने ओरडत असते. ईश्वरी म्हणते, प्लीज कोणीतरी या, कोणीतरी मदत करा, कोणीतरी वाचवा, मी इथे अडकली आहे, प्लीज कोणीतरी या, मला मदत करा, अशी ईश्वरी ओरडत असते. पण तिथे गोडाऊनच्या आजूबाजूला कोणीच नसतं. ती बिचारी कितीही ओरडली तरी तिचा आवाज बाहेरपर्यंत काही जाणार नसतो. तेवढा त्यातला एक गुंड म्हणतो, रिकामे ओरडू नको, इथे कोणीच येणार नाहीये, हिला वाचवा रे, जा रे, हिला वाचवा बरं. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, मला सोडवा इथून प्लीज. ईश्वरी खूप ओरडत असते. ते गुंड तिला कुठे जाऊ देत नसतात. ईश्वरी वाचवा वाचवा इकडे तिकडे ओरडत असते. तिथे शटर ठोकत असते. ती म्हणते, कोणी आहे का, वाचवा मला, प्लीज वाचवा, प्लीज कोणीतरी सोडवा, असं म्हणून ती शटर वाजवत असते. तिथे कोणीच नसतं. ते गुंड तिथे येतात आणि म्हणतात, तू किती जरी ओरडली तरी इथे कोणीच येणार नाही. ईश्वरी खूप रडत असते. ईश्वरी म्हणत असते, वाचवा मला, वाचवा, कोणी आहे का? ते गुंड तिच्यावरती खूप हसत असतात. ते म्हणतात, तू कितीही ओरडली, कितीही डोकं फोडलं तरी इथे कोणीच तुला वाचवायला येणार नाहीये. इथे कोणाला समजणार सुद्धा नाही की तू इथे आम्ही तुला फसवलेलं आहे असं. तू काहीही केलं तरी तू याच्यातून काही वाचून जाऊ शकत नाही. बिचारी ईश्वरी खूप घाबरून गेलेली असते. ते इतके सगळे गुंड असतात आणि बिचारी ईश्वरी एकटी असते. त्यातला एक गुंड म्हणतो, काय झालं, खूप झाशीची राणी बनत फिरत होतीस ना, काय झालं आता, कोणीच नाही येते का तुला वाचवायला इथे? इकडे अर्णव तिचं लोकेशन शोधत शोधत पोहोचलेला असतो.
तो त्या टॅम्पोपर्यंत पोहोचून गेलेला असतो. अर्णव म्हणतो, इथे मला एक टॅम्पो तर दिसतंय, इथे असेल का ही मिस इंदोर, असं म्हणत अर्णव तिथे पोहोचलेला असतो. अर्णव लोकेशनच्या एकदम अगदी जवळ पोहोचलेला असतो. अर्णव बघतो की ही इथेच कुठेतरी आहे. तेवढ्यात ईश्वरी खाली पडलेला एक दंडा बघते. ती म्हणते की आता ही दंडांनी यांना चांगलाच धडा शिकवते. ती तो दंडा घेते आणि त्या गुंडावरती वार करत असते. पण ईश्वरी त्या गुंडांपुढे तिची ताकद काही एवढी पुरेशी राहत नाही. ते गुंड खूप कमजोर आणि मोठे असतात. तो गुंड म्हणतो, ए हिरोईन, हे असलं काही करून सोडायचा प्रयत्न करू नको, असं समजलं ना. तुला आम्ही काही सोडणार नाही. तुला इथून पळून जाता येणार नाहीये. आम्ही काही तुला सोडणार नाही आहोत. एवढी स्टाईल मारता येतो तर हे बघ, तुला आम्ही काय करणार नाही आहोत, समजलं ना. म्हणून तू पण एकदम शांतपणे राहायचं, नाहीतर मग आमच्याशिवाय वाईट कोणी नाही. आम्हाला पण तू काही करायला भाग पाडू नकोस. जर इथून तू गेली नाही ना, मग तू बघच. तर दुसरा गुंड म्हणतोस, एकदम शांतपणे नमूदपणे राह. उगाच तू आम्हाला शांतपणा करायला लावू नकोस. तुझ्यावर आम्हाला हात उचलायला लावू नकोस. महागात पडेल तुला एक लावले ना, तू अशीच बेशुद्ध पडून जाशील. ते माणसं ईश्वरीवर खूप हसत असतात. त्यांना वाटत असतं की ईश्वरी खूप कमजोर आहे असं. ईश्वरी तिथून पळून जात असते तर तिथं ते सगळे गुंड तिला अडवून घेतात. चारी बाजूने चारी गुंड तिला असं अडवून उभे असतात. ईश्वरी सगळीकडून पळायचा प्रयत्न करत असते पण ते तिला जाऊ देत नसतात. बिचारी ईश्वरी खूप घाबरून गेलेली असते. ईश्वरीला कळत नसतं की काय करायचं ते गुंड तिचं खूप छळ करत असतात. तिला खूप छळवत असतात. अर्णव म्हणतो, लास्ट लोकेशन तर इथलंच दाखवतोय. ही मिस इंदोर इथे काय करते? हाऊ इज इट पॉसिबल? समथिंग इज रॉंग. मला बघायला हवं. मिस इंदोरला शोधलं पाहिजे. ती नक्कीच काहीतरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलेली असेल. अर्णव ईश्वरीला सगळीकडे शोधत असतो. अर्णव बघत असतो की आता ही मिस इंदोर कुठे असेल, मी याला कुठे शोधू. आणि अर्णव इकडे आजूबाजूला सगळीकडे शोधत असतो. ईश्वरी सगळ्यांच्या पाया पडत असते. ती म्हणत असते, प्लीज मला जाऊ द्या इथून, प्लीज मला जाऊ द्या, माझं ऐका दादा, प्लीज मला जाऊ द्या. ती प्लीज मला जाऊ द्या इथून असं म्हणत त्यांच्या पाया पडत असते. पण ते गुंड काय ऐकत नसतात. त्यांना लावण्याने ऑर्डरच तसा दिलेला असतो की संध्याकाळ होईपर्यंत तिला काय इथून जाऊ द्यायचं नाही असं. संध्याकाळ झाली की तरच तिला सोडायचं. तिकडे ईश्वरी त्यांचं खूप रिक्वेस्ट करत असते. ती म्हणत असते, प्लीज मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या दादा, प्लीज मला इथून जाऊ द्या, प्लीज मी तुमच्या पाया पडते, असं म्हणून ती त्यांच्या पाय पडत असते. तेवढ्यात तो एक गुंड तिचा हात पकडतो आणि म्हणते, ईश्वरी म्हणते की प्लीज मला इथून जाऊ द्या, प्लीज मला इथून जाऊ द्या. तो गुंड तिचा हात पकडून तिला ओढून खाली लोटून देतो आणि ईश्वरीला खाली पाडून टाकतो. ईश्वरीच्या हाताला खूप लागून जातं. ती आई ग अशी ओरडत असते. ते गुंड तिच्यावरती खूप हसत असतात. ते म्हणतात, ही खूप शांतपणा करते. ईश्वरी म्हणते, भैया मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या इथून, प्लीज. तिला खूप त्रास झालेला असतो. त्या गुंडांना तिला छळ करून बघताना खूप हसू येत असतं. ईश्वरी खूप रिक्वेस्ट करत असते. ती म्हणते, अहो दादा मला जाऊ द्या ना, प्लीज दादा मला जाऊ द्या ना. ती अशी खूप रिक्वेस्ट करत असते. ते गुंड तिच्यावरती खूप हसत असतात. ईश्वरी खाली पडून गेलेली असते. तिला उठताही येत नसतं. तिच्या हातापायांना एवढी दुखापत झालेली असते. ते गुंड तिच्यावर खूप हसत असतात. तेवढ्यात तिथे अर्णव पोहोचून गेलेला असतो. अर्णव शटरवरती करून तिथे पोहोचलेला असतो. अर्णवला बघून ईश्वरीला खूप बरं वाटतं. ईश्वरीच्या जीवात जीव येतो की तिला वाटतं आता तिचे अर्णव सर आलेले आहेत. आता तिचे अर्णव सर तिला याच्यातून नक्कीच वाचवतील. तिला ह्या प्रॉब्लेममधून ते नक्कीच दूर करतील. तेवढ्यात ते गुंड बघतात की हा कोण माणूस आलेला आहे तिथे. आणि ते गुंड अर्णवकडे बघत असतात. ते म्हणतात, ए कोण आहेस रे तू? इथून गपचूप निघून जा. इथे अजिबात थांबायचं नाही. तुला कोणी बोलवलं इथे? हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तू याच्यात पडू नको. अर्णव त्यांच्याकडे एकदम रागाने बघत असतो. अर्णवचा इतका जीव संतापलेला असतो. अर्णव जणू त्यांचा मर्डरच करेल असं वाटत असतं. अर्णवला बघून ईश्वरीला खूप बरं वाटत असतं. ईश्वरी खूप खुश होत असते. ती म्हणते, अर्णव सर प्लीज मला मदत करा, प्लीज मला हेल्प करा, इथून मला बाहेर काढा अर्णव सर, प्लीज मला मदत करा, अशी ती अर्णवला म्हणत असते. तेवढ्यातच ते माणसं त्याच्या हसत असतात आणि म्हणतात, बघा आला हिचा हिरो, हा हिला कायच वाचवणार आहे, आमच्या पुढे हा टिकणार तरी आहे का, असं सगळे ते गुंड म्हणत असतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही अगदी वेळेत आले आहात. ईश्वरी अर्णवला बघून एकदम खुश होऊन गेलेली असते. अर्णवचं त्या गुंडांकडे बघून एकदम डोकं फिरतं. त्या गुंडांमुळे ईश्वरीला खूप दुखापत झालेली असते. त्याला ते अजिबात आवडत नसतं की ईश्वरीला एवढा त्रास झालेला आहे असं. ते गुंड अर्णवकडे म्हणत असतात की काय चाललेलं आहे तुझं, कोण आहेस तू आणि ते कशाला आलेला आहे. ईश्वरी उठून अर्णवकडे जात असते. तेवढा ते दोघं गुंड तिचे हात पकडून घेतात. तिला त्याच्याकडे जाऊ देत नसतात. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, हात सोडा तिचा. तिच्या हाताला त्यांनी खूप पॅक पकडलेलं असतं. ईश्वरीला खूप लागत असतं. अर्णव म्हणतो, तिचा हात सोड, तिला हात लावायची तू हिंमत कशी केलीस. ईश्वरीला ते खूप त्रास देत असतात. ईश्वरी खूप रडत असते. ती म्हणते, सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा मला, अशी ती म्हणत असते. पण ते गुंड काही ऐकतच नसतात. अर्णव खूप संतापात असतो. अर्णवला हा सगळा प्रकार अजिबात आवडत नसतो. तो म्हणतो, हात सोड तिचा, तिला हात अजिबात लावायचा नाही, सोड तिला.
तुझी हिंमत कशी झाली तिला पकडायची? तू इथे तिला घेऊनच कसा आलास? असं म्हणून अर्णव त्या गुंडाला बोलत असतो. तेवढा तो गुंड म्हणतात, हे तुझ्यासारख्या छोट्या मोठ्या माणसांना अजिबात टिकत नाहीत आमच्यासमोर, कळलं ना? चल निघ इकडनं, चल निघ, चालता हो इथून, इथे थांबायचं सुद्धा नाही, असं तो गुंड म्हणत असतो. ईश्वरी म्हणते, सोडा ना मला, सोडा, प्लीज सोडा, मला जाऊ द्या. ईश्वरी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो गुंड काय हात सोडत नसतो. ईश्वरी सगळे प्रयत्न करत असते, पण मग ते माणसं काही तिला सोडत नसतात. ईश्वरी खूप रडत असते. अर्णव विचार करत असतो की आता काय करायचं. अर्णव काहीच नाही बोलत राहत. अर्णव तिथून एकही शब्द न बोलता तिथून निघून जात असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो तुम्ही मला असं टाकून जातायत का? प्लीज इथून जाऊ नका, प्लीज सर, प्लीज तुम्ही इथेच थांबा, मला घेऊन चला इथून. अर्णव तिथून निघून जात असतो. ईश्वरी म्हणते, अहो अर्णव सर थांबा ना, अहो कुठं नेले गेलात तुम्ही, जरा थांबा. ते गुंड म्हणत असतात, तो काय तुला वाचवायला येत नाही, आता तुझा हिरो गेलेला आहे, तो काय परतणार नाही, आमच्यापुढे तुझा हिरो काय टिकू शकला नाही, कळलं ना? अर्णव तिकडे खाली मान घालून निघून जात असतो. ते गुंड अर्णववरती खूप हसत असतात. ईश्वरीला खूप टेन्शन वाढून गेलेलं असतं. ईश्वरी म्हणते, अर्णव सर अहो कुठे निघाला तुम्ही, थांबा ना प्लीज, कुठे जाऊ नका ना अर्णव सर, थांबा ना. तेवढे ते गुंड म्हणतात, अगं गेला तो, त्याची टरकली आहे, तो आता काय परत येणार नाही, तो काय येणार नाही, तुझा हिरो गेलाय आता. ते सगळे गुंड खूप हसत असतात. त्यांना वाटत असतं की आता हा अर्णव गेलेला आहे, हा काय त्याच्या हिरोईनला वाचवू शकणार नाही आता. अर्णव शटर पर्यंत आलेला असतो, तिथे थांबून गेलेला असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर मला टाकून कुठे जाताय तुम्ही, प्लीज अर्णव सर मला इथून घेऊन जा, तुम्ही असं जाऊ नका ना अर्णव सर, असं म्हणत ईश्वरी खूप रिक्वेस्ट करत असते. अर्णव ते शटर घेतो आणि लावून घेतो. अर्णवचा प्लॅन असतो की तिथून ते गुंड कुठेच पळून जाता कामा नये, म्हणून ते शटर अर्णव लावून घेतो. ते गुंड म्हणतात, याने हे शटर का लावलेलं आहे असं. ते गुंड अर्णवकडेच बघत असतात की काय रे हिरो, काय चाललंय तुझं, तुला काय वाटलं की तू आम्हाला हरवून टाकशील? अर्णव म्हणतो, आता बघच ना तुम्ही त्या ईश्वरीला हात लावायची हिंमत कशी केली, तुम्ही तिला इथे घेऊनच कसा आले आहात, मला ते सांगा. तो त्या गुंडांना खूप जास्त एकदम बोलत असतो. अर्णवचं एकदम डोकं फिरलेलं असतं. त्या ईश्वरीला त्याने खूप त्रास. ईश्वरीचे हात ते दोघंही गुंड पकडून उभे असतात. अर्णव त्याच्यानंतर त्याचा कोट काढतो आणि त्यांच्यासमोर एकदम हिरो बनून उभा राहून गेलेला असतो. त्याच्या ईश्वरीला जो त्रास झालेला असतो ना, त्याचा आता अर्णव बदला घेणार असतो. अर्णव म्हणतो, तुम्हाला काय वाटलं मी इथून निघून जाणार, आणि तेही ईश्वरीला असं तुमच्यासोबत टाकून? तो त्याचा कोट काढून असा बाहेर फेकून देतो. त्याच्या शर्टचा बटन खोलतो आणि शर्टच्या बाहेर वाळून घेतो. तो म्हणतो, आता या त्या कमजोर ईश्वरीवर तुम्ही काय हात उचलतायत, आता माझ्याशी लढा. तो गुंड म्हणतात, तू टिकणार नाही आमच्या समोर, चल निघ, हिरोगिरी करू नकोस. तेवढा दुसरा गुंड म्हणतो, तुला मार खायचा आहे का आम्हाला? अर्णव म्हणतो, ते बघूच या ना, कोण कोणाला मारता येते आणि कोण कोणासमोर टिकू शकता येते. एवढा तुम्ही शानपणा करता येतं, सोडा तिला, तिचा हात कसा पकडला तुम्ही, असं तो म्हणत असतो. आणि तेवढा तो एक गुंड अर्णववर धावून जातो. तेवढ्यात अर्णव त्या गुंडाला एकाच वारमध्ये खाली पाडून टाकतो. तेवढा तर दुसरा गुंड अर्णवकडे जातो. अर्णवही त्याला खूप मारत असतो. त्या चौघा गुंडांना अर्णव खूप हिमतीने सामोरं जात असतो. तेवढा एक गुंड ईश्वरीवर धावून जातो. तेवढ्यातच अर्णव तिचा हात पकडून तिला मागे करतो आणि त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडेच बघत असतात. ईश्वरी अर्णववरती इम्प्रेस होऊन गेलेली असते आणि एक सुंदर असं मधुर गीत बॅकग्राऊंड म्युझिकला चालू असतं. दोघेही एकमेकांकडेच बघत असतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, खरंच जर तुम्ही आता आले नसते तर काय झालं असतं बरं? अर्णव म्हणतो, मी आहे ना ईश्वरी, तुला कधीच काही होऊ देणार नाही मी सिंदूर, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तेवढ्यात एक तो दुसरा गुंड घेतो आणि कोयता घेऊन अर्णववर धावून जात असतो. दुसरा गुंडही एक मोठं असं लाकूड काढतो. ते सगळे जेथे त्याचे हत्यारं उचलून घेतात आणि तेवढ्यात ईश्वरी बघते की तो एक गुंड अर्णववरती हत्यार घेऊन असं धावत आलेला आहे. आता अर्णव सरांचं काही खरं नाही, असं ईश्वरी बघून खूप घाबरून गेलेली असते. तो गुंड अर्णववर वार करणारच, तेवढ्यातच अर्णव खाली वाकून जातो आणि त्या गुंडाचा वार असाच फेल जातो. आणि तेवढ्यात तो दुसऱ्या गुंडाला पकडतो आणि त्याच्या हातातल्या लाकडाने त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो. तो त्या गुंडांना खूप मारत असतो. अर्णव त्या गुंडांची चांगलीच पिटाई करत असतो. परत ते गुंड कोणाच्या हात लावायची हिंमतही करू शकणार नाही. अर्णव त्या गुंडांची एवढी पिटाई करत असतो, ते गुंड खाली पडून गेलेले असतात. तेवढ्यात एक मागून एक माणूस येतो आणि अर्णवला खूप पॅक पकडतो. तो अर्णवला पॅक धरत असतो कारण की अर्णव मारू नको शकायला. अर्णव पण त्याला पुढे करतो आणि त्याला लाता आणि बुक्क्यांनी खूप मारत असतो. त्यालाही खाली पाडून टाकतो. अर्णव एकटाच त्या सगळ्या गुंडांना एकदम फस्त करून टाकतो. त्या दुसऱ्या गुंडालाही अर्णव खूप धूत असतो. त्याला इतका मारत असतो त्याच्या तोंडातून रक्तच काढून टाकतो. त्याच्या ईश्वरीला झालेला त्रास, त्याचा बदला आता अर्णव त्या गुंडांना मारहाण करून काढत असतो.
अर्णवचं खूप डोकं फिरलेलं असतं. ईश्वरी अर्णवला बघून एकदम शॉक होऊन गेलेली असते. ईश्वरी म्हणते, हे अर्णव सर एवढे काय मारताय त्या गुंडांना? ईश्वरी त्याला बघून एकदम घाबरून गेलेली असते. अर्णव खूप चिडून त्या गुंडांवरती हात उगारत असतो, त्यांना खूप मारत असतो. अर्णवचं वेगळंच रूप ईश्वरीला बघायला मिळालेलं असतं. अर्णव म्हणतो, तिला हात कसा लावलास तू? तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची? आणि त्याला खूप मारत असतो. तो एवढंच विचारतो, तो तिला टच कसं केला, तिला हात कसा लावला? आणि त्याला खूप मारतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर एवढी का माझी काळजी करताय? तेवढ्यातच एक गुंड येऊन अर्णवला लात मारून खाली पाडायचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर सांभाळून, तुम्हाला लागलं तर नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? तेवढ्यातच अर्णव ज्या गुंडाने त्याला लात मारलेली असते त्याची चांगलीच पिटाई करतो. त्याचा हातच तो वाकडं करून टाकतो आणि त्याचा हात मोडून त्याला खाली पाडून टाकतो. ते सगळे गुंड अर्णवला असं बघून खूप घाबरून गेलेले असतात की तो एकटा आमच्यावर एवढा भारी पडतोय. ते अर्णव त्यांची जमून अशी पिटाई करत असतो. अर्णव म्हणत असतो, आता या ना, आता का तुम्ही मागे राहिले आहात? आणि तो गुंड पळून जात असतो. तेवढ्यातच अर्णव त्याला पकडतो आणि त्याला परत धुलाई करतो. त्याला तो खूप मारत असतो. अर्णव म्हणतो, तिला हात कसा लावला तू मला सांग? तिला इथेपर्यंत कसं घेऊन आला? त्याच्यातले निम्मे गुंड हे पळून जात असतात आणि एक गुंडाला अर्णवने पकडून ठेवलेलं असतं. अर्णव म्हणतो, तुला हे कोणी करायला लावलंय सांग? कोणी तिला इथे घेऊन यायला लावलं सांग, मला सांग. म्हणून अर्णव त्या गुंडाला विचारत असतो. ईश्वरी म्हणते, सर सोडा, सर त्याला सोडा नाहीतर तो मरून जाईल. अर्णव सरावा ऐका माझं, प्लीज त्याला सोडा तुम्ही. ईश्वरी अशा अर्णवच्या रिक्वेस्ट करत असते. पण अर्णव काय बोलत नसतो, कारण की अर्णवने पाहिलेलं असतं की त्या गुंडाने ईश्वरीला खूप त्रास दिलेला असतो. तर मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत ईश्वरी अर्णववर खूप चिडून जाते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? पोलिसांना घेऊन यायचं सोडून एकटं कशाला मारामाऱ्या कशाला आलं तिथे? तुमचे ऑर्डरचे बॉक्स कधीच ऑफिसला पोहोचलेले आहेत. अर्णव म्हणतो, अगं एडी, मी बॉक्ससाठी नाही आलेलो आहे, मी तुझ्यासाठी आलेलो आहे. तेवढ्यातच ईश्वरी त्याला म्हणते, माझ्यासाठी कशाला हिरोगिरी करायची? मी कोण आहे तुमची? मी तुम्हाला बोलवलं होतं काय ते? आणि ईश्वरी तिथून निघून जात असते. ईश्वरी म्हणते, चला आता. अर्णव म्हणतो, तू वेगळी आहेस आणि म्हणूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे मी सिंदूर. आणि अर्णव त्याच्या प्रेमाची कबुली ईश्वरी समोर देतो. तर मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.